कुद्दलवाड़ी की चिखली में आधी रात को एक स्क्रैप गोदाम में भीषण आग लग गई। दमकल विभाग ने आग पर काबू पा लिया है और कूलिंग का काम चल रहा है। करीबन 100 से अधिक दुकानें जलकर खाक हो गए। चिखली कुद्दलवाड़ी क्षेत्र में बड़ी संख्या में स्क्रैप गोदाम है। मध्य रात्रि 1:38 पर फायर ब्रिगेड को सूचना मिली कि कई गोदामों में आग लग गई है। आग की विकरालता को देखते हुए नगर निगम के सभी उपकेंद्रों से दमकल की गाड़ियां मौके पर पहुंची। पुणे, पीएमआरडीए, एमआईडीसी से भी दमकल की गाड़ियां मंगवाए गए थे। निजी कंपनियों के फायर फाइटर्स की भी मदद ली गई। अग्निशमन विभाग ने बताया कि आग पर काबू पा लिया गया है और फिलहाल कूलिंग का काम चल रहा है। साधारणतः रात्री 1:15च्या टायमिंगला आग लागली। आम्हाला 1:15, आसपास कॉल भेटला आणि आमचे आगीचं प्रमाण खूप मोठे धूर दिसत होते, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आम्हाला सर्व स्टेशनच्या गाड्या सोडायला आता या उष्णतेमुळे इथे स्क्रॅप मटेरियल आहे, त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता वाटते। आता या स्क्रॅपच्या मटेरियलमुळे जे पत्र्याचे शेड होते ते पडल्यामुळे आगीवर डायरेक्ट पाणी आमचं मारा होत नाहीये आणि पाण्याचा मारा होत नाही, त्याच्यामुळं आतमध्ये रबराचं मटेरियल असल्यामुळे स्क्रॅपचं मटेरियल आहे, त्याच्यात रबर किंवा इतर सगळे घटक असू शकतात, त्याच्यामुळे ते आग विझण्याला दिरंगाई होत होती। साधारणतः आग आता कंट्रोलमध्ये आली, इकडे तिकडे पसरण्याचे हे नाही का, आग कंट्रोलमध्ये। फक्त जे आता पत्रे पडलेले आहेत ते जेसीबीच्या आणि पोकलेनच्या साहाय्याने आमचं काढायचं काम आणि त्याला कुलिंग करायचं काम चालू आहे। स्क्रॅपच्या मटेरियलची 100 ते 150 दुकाने होती लाईनमध्ये, तिन्ही लाईन पॅक झाल्या होत्या। ती तिन्ही लाईनी जळून गेलेल्या आहेत, जीवितहानी वगैरे काही नाही झालेली। आग मध्यरात्री कॉल आला आम्हाला की इथं कुद्दलवाडीमध्ये भंगाराचे जे गोडाऊन्स आहेत त्या ठिकाणी आग लागलेली आहे। आमचे साधारण 20 फायर व्हेकल्स यांना 60 ते 70 ट्रिपा करून इथं आग नियंत्रणात आणलेली आहे। कोणतेही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे। साधारण 150 ते 200 छोटे छोटे दुकानं जिथं कचऱ्यात भंगार जे आहे त्याचं सेग्रिगेशन केलं जात होतं किंवा काही भंगारावर प्रोसेसिंग केलं जात होतं, असे शॉप होते। याच्यामध्ये प्लास्टिक किंवा कागद अशा प्रकारचं साहित्य होतं। जागा अनधिकृतच नाही माहिती मला, पण जे शेड्स आहेत हे अनधिकृत आहेत। या ठिकाणी जे शेड टाकलेले आहेत ते सगळे अनधिकृत शेड होते। फायर सर्वेक्षण आता चालू आहे आमचं कुद्दलवाडी आणि या एरियातच फायर सर्वेक्षण चालू आहे। याच्यामध्ये प्रत्येक मिळकतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काम होतं, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मटेरियलचा साठा आहे याचं सर्वेक्षण आमच्याकडनं केलं जात आहे आणि त्या सर्वेक्षणामधून त्या ठिकाणी कोणकोणत्या फायर सेफ्टीची गरज आहे अशा उपाययोजना त्यांना सुचवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पिंपरी चिंचवड।